अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर दिवे लावण्याची सेवा 24 दिवसाची ही सेवा आहे. ही सेवा जो व्यक्ती करेल त्यांचे अडकलेले काम असेल, आपले अडकलेले कितीही पैसे असेल, घरामध्ये सुख शांती समाधान प्राप्तीसाठी ही सेवा आहे. साधी आणि सोपी. 1 रुपयाचा पण खर्च करायचा नाही. तुम्हाला कोणतेही यंत्र घ्यायची गरज नाही. कोणतेही यंत्र नाही, तंत्र नाही, परत तुम्हाला कोणतेही धनलक्ष्मी कुंचन नाही, काहीच नाही. ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि ही प्राचीन सेवा आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धा असं काहीच नाही आहे. ही सेवा मनापासून करायला पाहिजे. आणि फक्त दिवे लावण्यानेच तुमचे अडकलेले पैसे वापस येतील का असं काही नाही आहे. आपापले कष्ट करा, कष्ट करायचं. आणि खूप जण म्हणणार मग ही सेवा केली की मग आम्हाला पैसे भेटतील का, लक्ष्मी प्राप्त होईल का? असं पण काही नाही आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. ही फक्त सेवा ही श्रद्धेने करावी. आणि खूप जण ही दिवे लावण्याची सेवा आहे, हे व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघावा. काय होतं, काही जण अर्धवट बघता, स्किप करता आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारतात. ते करू नका. म्हणून माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सगळ्यांना, व्हिडिओ सगळं संपूर्ण बघा. मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. ही सेवा कोण करू शकतं, कधी करू शकतो. ही 24 दिवसाची सेवा आहे. ह्या सेवा करताना मध्ये मासिक धर्म आला, सुतक आलं, वृद्धी आलं, काय करायचं? हे दिवे लावण्याच्या सेवेमध्ये सेवा कोणती करायची? नुसते दिवे लावले म्हणजे झाले का? नाही, त्याच्यामध्ये सेवा करणं महत्वाचं आहे. याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा. काय होतं, खूप जण सबस्क्राईबच नाही करत, नुसते व्हिडिओ बघता. सबस्क्राईब करा, तुमच्यामुळे मला अजून शक्ती निर्माण होते. 1,75,000 झालेले आपले, आता जास्त होतील, जेवढे होतील तेवढे, पण तुमच्यामुळे होईल, लक्षात ठेवा. अजून केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. आता ही गुरुपुष्य अमृत योगावर 24 दिवसाची दिवे लावण्याची सेवा आहे. आता दिवा कुठं लावायचा आणि कसा लावायचा? आपण आयुष्यामध्ये आलो, हाच मोठा दिवा आहे आपला. दिवा कुठं लावायचा? ही सेवा तुमचं घर, स्वतःचं घर असू द्या, किरायाचं घर असू द्या, पत्राचं घर असू द्या, साधं घर असू द्या, कुठेही करू शकता. दिवा कोणता लावायचा? फुलवात लावायची, कोणती वात लावायची, असं काही नाही, कुठेही लावा. दिवा कशात लावायचा? चांदीमध्ये लावायचा, सोन्यामध्ये लावायचा का पंतीमध्ये लावायचा? तुम्ही कशामध्येही दिवे लावू शकता. 24 दिवस अखंडपणे दिवा लावायचा आहे. एका वेळेस लावायचा. फुलवाती असेल, वाती असेल, मी स्क्रीनवर दाखवेल तुम्हाला. याच्यामध्ये साधा दिवा असला तरी चालतो, काही हरकत नाही. पंतीमध्ये लावलं तरी चालतो. तेलाचा लावा, तुपाचा लावा, काही प्रॉब्लेम नाही. तेलाचा लावत असेल तर तिळाचं तेल लावा, किंवा साधं तेल लावलं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुपाचा लावला तरी चालतो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. 24 दिवसाची सेवा आहे. 24 दिवसाची सेवा आहे. सुरू कधीपासून करायची? तर हे येणाऱ्या गुरुपुष्य अमृत योगावर, म्हणजे 23 तारखेला गुरुवार आहे. गुरुपुष्य अमृत योग आहे. तर खूप जण म्हणणार, दादा मग गुरुपुष्य अमृत योग हो रात्री आहे, रात्री 8, 8:30 ते 10 वाजेपर्यंत काही टाइम आहे. पण गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही 23 तारखेला तुमच्या वेळेनुसार, म्हणजे तुमचं जमत असेल सकाळी, जमत असेल सकाळी दिवा लावा, दुपारी जमत असेल दुपारी, रात्री जमत असेल रात्री 12 पर्यंत दिवा लावू शकता, काही हरकत नाही. दिवा लावताना काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही जो दिवा तशात लावणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तांब्याचा दिवा असेल, पितळी असेल, चांदीचा दिवा असेल, कोणताही असेल, किंवा साधा जरी असेल स्टीलचा, काही प्रॉब्लेम नाही. तो दिवा आहे तो ठेवायचा. 23 तारखेला त्याला गंधाक्षत फुल लावायचं. आणि वाती कोणत्या पण चालतं, आपलं काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला ही 24 दिवसाची सेवा आहे. त्याच्यामध्ये मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. ही 24 दिवसाची सेवा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चढत्या क्रमाने, पहिले चढत्या क्रमाने 12 दिवस दिवे लावायचे. चढत्या क्रमाने म्हणजे काय? पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात लावली, पहिल्या दिवशी एक फुलवात, ती फुलवात जळू द्यायची. ती फुलवात जळाली, पहिल्या दिवशी झाली, ती एका कॅरी बॅग मध्ये किंवा एका ठिकाणी ती जमा करायची, फेकून द्यायची नाही, ती जमा करायची.
दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी 2 फुलवात लावायच्या. पहिल्या दिवशीची काढून घ्यायची, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 फुलवात, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5 आणि 12व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या. खूप जण म्हणणार दादा त्या दिव्यामध्ये बसत नाही. सगळं बसतं. डिशमध्ये ठेवा, सगळ्या फुलवाती 12व्या दिवशी 12 लावायच्या. हे झालं चढत्या क्रमाने. लक्षात ठेवा आपल्याला 24 दिवसाची सेवा करायची आहे. पहिल्या दिवशीपासून म्हणजे 23 तारखेपासून चढत्या क्रमाने दिवे लावायचे आणि 12 दिवस झाल्यानंतर, 12 दिवस झाले तुमचे, 13व्या दिवशी उतर. 23 तारखेपासून एक फुलवात वाढवत, 23 तारखेपासून एक फुलवात वाढवत, जसे दिवस वाढतील तसे एक फुलवात वाढत राहायची. 23 तारखेपासून हे 12व्या दिवसापर्यंत करायचं. 12व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या. मग हे आपण चढत्या क्रमाने केलं. 13व्या दिवशी काय करायचं, 13व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या. 12, 11, 10 असे उतरता क्रमाने शेवटच्या दिवशी म्हणजे 24व्या दिवशी आपली एक फुलवात येईल. लक्षात ठेवा. समजलं? पहिल्या 12 दिवशी चढत्या क्रमाने लावायचं, उतरत्या क्रमाने 13व्या दिवशी 12, नंतर 11, 10, 9, 8, 7 याप्रमाणे उतरत्या क्रमाने लावायचं. ही सेवा 24 दिवस करायची. याच्यामध्ये तुम्ही फुलवात लावा, साधी वात लावा, तुपामध्ये लावा, तेलामध्ये लावा, काहीही हरकत नाही. तुम्ही 23 तारखेला ज्या वेळेमध्ये लावणार आहे त्या वेळेमध्येच तो दिवा आहे, ती वात आहे, ती फुलवात आहे ती लावायची. लावताना त्यांना गंधाक्षता फुल लावायची. फक्त वाती लावणं झालं म्हणजे झालं का? नाही. चढत्या क्रमाने आपण जशी फुलवात लावतो तशी चढत्या क्रमाने सेवा करावी आणि उतरत्या क्रमाने पण सेवा करायची. कशी? पहिल्या दिवशी तुम्ही काय करायचं, श्रीसूक्त असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल आणि नवार्णव मंत्र देवीचा. श्रीसूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि नवार्णव मंत्र पहिल्या दिवशी एकदा घ्यायचं, दुसऱ्या दिवशी 2दा, तिसऱ्या दिवशी 3दा, असं 12 दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्रीसूक्त, 12 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक, देवीच्या रिलेटेड जी सेवा ती करू शकता. 12 दिवशी झालं. 13व्या दिवशी परत 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र 13व्या दिवशी, 14व्या दिवशी 11 वेळा, 15व्या दिवशी 10 वेळा, असं उतरत्या क्रमाने हळूहळू 24व्या दिवशी तुमचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा श्रीसूक्त, एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं. सेवा करायची, नुसते दिवे नाही लावायचे. सेवा, व्यंकटेश स्तोत्र पठण होईल, सिद्धकुंजिका स्तोत्र होईल, श्रीसूक्त होईल, महालक्ष्मी अष्टक होईल. आपली नित्य सेवा करत असताना त्याच्यासोबत हे करायचं. ही सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी करू शकता. घरातील सगळेजण करू शकता, काही हरकत नाहीये. एका दिवामध्ये एक दिवा लावला असेल, समजा कोणाच्या आईने लावला असेल तर बाकीच्या घरातल्यांनी सेवा करू शकता. त्या पटीने सेवा करायची. ही 24 दिवसाची सेवा आहे. ह्या सेवेमध्ये जर मासिक धर्म आला काय करायचं, 4 दिवस सोडून द्यायचे. 4 दिवस सोडून द्यायचे तुमचे. समजा तुमचा मासिक धर्म 13व्या दिवशी आला तर ते पुढचे 4 दिवस सोडायचे. त्याच्या पुढचे 4 दिवस जिथून संपलं तिथून परत चालू करायचं उतरत्या क्रमाने. जिथं संपलं असेल तिथून चालू करायचं पुढचं. अर्धवट सोडायचं नाही. लक्षात ठेवा. खूप जण म्हणणार दादा आम्हाला वृद्धी आली, सुतकाला काय करायचं? सुतकाला 10 दिवस सोडून द्या. वृद्धी आली 10 दिवस सोडून द्या. सुतक जवळचं असेल 13 दिवस, 15 दिवस सोडून द्या. ते 15 दिवस स्किप करायचे आणि त्याच्या पुढे कंटिन्यू सेवा करायची. हे केल्यानंतर आपण सेवा कंटिन्यू करायची. या 24 दिवसाच्या काळामध्ये घरामध्ये नॉनव्हेज जो व्यक्ती सेवा करणार आहे संकल्प करून करायचा. हातामध्ये गंध, अक्षदा, फुल घ्या, तुमचं नाव घ्या आणि ही गुरुपुरुष अमृत योगावर 24 दिवसाची सेवा आमच्याकडून करून घ्या. कारण ह्या सेवेमध्ये खूप अनुभव आहे. ह्या सेवा करताना तुम्हाला अडचणी येतील, घरचे नावं ठेवतील, वादविवाद होतील, भांडणं होतील, सगळं होतील. तुम्हाला करा वाटणार नाही, स्किप होईल. अचानक जर एक दिवस राहिलं तो दिवस सोडून द्या, परत करायचं. तुम्हाला ह्या पद्धतीने सेवा करावी. ह्या 24 दिवसामध्ये ज्या व्यक्तीने संकल्प केला त्यांनी या 24 दिवसामध्ये नॉनव्हेज खाऊ नका. ब्रह्मचर्याचे असे काही नियम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त नॉनव्हेज खायचं नाही.
ह्या सेवे करत असताना दारू नॉनव्हेज ह्या गोष्टी करायच्या नाही. ही 24 दिवसाची सेवा गुप्त ठेवा. 24 दिवस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही. 23 तारखेला संकल्प घ्यायचा, साधा सोपा. हातामध्ये गंध, अक्षदा, फुल घ्यायचं. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणायचं. आणि गुरुपुरुष अमृत योगापासून आम्ही ही लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ती करत आहोत. हे असं म्हणायचं. तुमचे अडलेले पैसे असेल, ज्यांच्याकडे पैसे अडकलेले असेल, कोणी देत नसेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये सुख शांती प्राप्तीसाठी ही सेवा आम्ही करत आहोत असं म्हणायचं. आणि 24 दिवस ही सेवा कंप्लीट करावी. गुरुपुरुष अमृत योगापासून ज्यांना या सेवेचा फळ लाभ झालेला आहे, खूप जणांना या सेवेबद्दल जर अनुभव आले असतील त्यांनी अवश्य मला कमेंट करून सांगा. बघा, खूप जणांना अनुभव आलेले, खूप जणांना अचानक धनप्राप्ती झालेली आहे. काही काहींचे अडकलेले पैसे असेल ते प्राप्त झालेले आहे. काही काहींचे हरवलेले पैसे हरवलेले असेल गेलेले असेल ते प्राप्त झालेले आहे. काही काहींचं हरवलेलं सोन्याचं असेल, काही असेल तर या गोष्टीमुळे प्राप्त झालेलं आहे. ही साधी आणि सोपी सेवा आहे, पण ह्या सेवेमध्ये सातत्य महत्वाचं आहे. 23 तारखेला ज्या वेळेत तुम्ही बसले त्याच वेळेस 24 दिवस तुम्हाला त्याच वेळेस बसायचं आहे. म्हणून सकाळी बसा, दुपारी बसा, रात्री काही प्रॉब्लेम नाही. कधीही ही सेवा करू शकता. ह्या सेवेला कोणताही खर्च नाही. तुम्हाला तेलाचा दिवा लावा, तुपाचा लावा, काही हरकत नाही. पंथीमध्ये लावा, चांदीमध्ये पाहिजे का सोन्यामध्ये पाहिजे असं काही नाही आहे. ह्या सेवेमध्ये जर खूप जण म्हणणार दादा मग आम्हाला बाहेरगावी जाण्याचा संबंधाला, बाहेरगावी जावं लागलं. बाहेरगावी जर गेलात तर तिथं गेल्यानंतर तिथं दिवा लावा आणि आपल्या घरी कोणाला तरी दिवा लावायला सांगा. सेवा चुकवायची नाही. याच्यामध्ये काय होतं, सातत्य राखलं जातं आणि तुम्ही 24 दिवस अखंड व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक ह्या सेवा जर घेतल्या आणि नामस्मरण, आपला गुरुमंत्र, ह्या सेवा जर तुम्ही 24 दिवस जर केल्या, तुमचे अडकलेले कामं असेल, अडकलेले पैसे असेल आणि लक्ष्मी प्राप्तीचे योग तुम्हाला आहे. पण याच्यासाठी तुम्हाला कष्ट पण करावं लागेल आणि सेवा पण करावं लागेल. लक्षात ठेवा. हे जे रोज दिवे लावणार आपण 12व्या दिवशी 12 ते दुसऱ्या दिवशी काय करायचे, ते दिवे जाळलेले असतात ते सगळे काढायचे, एका कॅरीबॅगमध्ये ठेवायचे आणि तुमचे 24 दिवस जेव्हा पूर्ण होतील, 24 दिवस पूर्ण झाले, 25व्या दिवशी हे सगळे दिवे आहे, हे जे अर्धवट जाळलेले असेल हे जवळच्या झाडामध्ये याच्यामध्ये टाकून द्यायचे. जवळचं झाड असेल याच्यामध्ये आपण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा पाण्यामध्ये विसर्जन केलं तर पाणी खराब होईल म्हणून पाण्यामध्ये नका करू. झाडामध्ये याच्यामध्ये तुम्ही हे सगळे ठेवू शकता. दिवा बदलायचा नाही, दिवा हे करायचं नाही. घरामध्ये सगळेजण असेल, आता एका घरामध्ये 5 जण आहे, सगळ्यांना सेवा करायची, लक्ष्मी प्राप्ती सगळ्यांना पाहिजे. 5 जणांनी काय करायचं, एका जणाने दिवा लावायचा, एका जणाने जो वाती असेल ते लावा, बाकीच्या सगळ्या जणांनी सेवा करायची. प्रत्येकाने सेवा, पहिल्या दिवशी पहिल्यांदा, दुसऱ्या दिवशी 12 दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्री सूक्त, 12 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि 12 वेळा महालक्ष्मी अष्टक ही सेवा करायची. सगळ्यांनी मिळून सेवा करायची. त्या सेवेचं फळ खूप छान आहे. आणि देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता तो दिवा वेगळा, लक्षात घ्या. देवघरातला दिवा वेगळा आणि हा दिवा जो लावणार आहे स्पेशल, हा दिवा वेगळा. ह्या दिवाला रोज गंधाक्षदा फुल लावायचं. 24 दिवस आहे आपल्याकडं, 24 दिवस रोज गंध अक्षदा फुल लावायचं आणि 24 दिवस मनापासून सेवा करायची. या गुरुपुरुष अमृत योगावर खूप प्रभावी सेवा आहे. या सेवेला कोणताही पैसा नाही, कोणताही खर्च नाही. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, सिद्धकुंजिका यंत्र घ्या, काही गरज नाही. सिद्धकुंजन नाही, काही नाही, काही आवश्यकता नाहीये. लक्ष्मी ही कधी प्राप्त होत असते माहिती का, लक्ष्मीपती बालाजी का बरं म्हणता. लक्ष्मीने कधीही दुर्गा सप्तशतीमध्ये बघा, दुर्गा सप्तशतीमध्ये कधीही हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या आणि लक्ष्मी कुंचन घ्या असं कधीही सांगितलेलं नाही. सेवा करायला सांगितलेलं आहे. जसं जसं सेवा करावी, ही सेवा सगळ्यांनी करावी आणि तुमचे आलेले अनुभव आहे ते अवश्य मला सांगावे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.